चांदणी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड. नवेगावातील दोघांना अटक. 84,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला न्यूज नेटवर्क प्रतिनिधी नासिर शेख. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार या संकल्पनेतून चांदणी पोलिसांनी एका मोठ्या अवैध दारू अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी मे 30 रोजी सकाळी नवेगाव शेतशिवारात टाकण्यात आलेल्या धाडीत 2 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 84,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे हे आपल्या सहकाऱ्यांसह परिसरात गस्त घालत होते. दरम्यान नवेगाव शेतशिवारात अवैध गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलीस पथकाने अवैध दारू बनवत असलेल्या विजय महादेव पांडे रा नवेगाव व जगदेव महादेव ससाने रा नवेगाव या दोघांना रंगेहात पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि तयार दारू जप्त केली. यामध्ये प्रामुख्याने 525 लिटर सडवा मोहामाचं, 30 लिटर तयार गावठी दारू अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध चांदणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी आणि बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात चांदणीचे ठाणेदार रवींद्र लांडे, उपनिरीक्षक महादेव देशमुख, अनिल सोळंके आणि रुपेश मोरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.